नमस्कार मंडळी, मूड विथ गुडमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बेसन पोळी कशी बनवायची ते पाहणार आहेत. त्यासाठी आपण एक मोठी वाटी घेतलेली आहे. त्यामध्ये एक वाटी बेसन घेणार आहोत. नंतर त्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा कापून घेतलेला आहे. एक छोटी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे. मध्ये मी 1 चमचा हळद, 2 चमचे लाल पावडर, 1 चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. नंतर यामध्ये पाणी घालणार आहोत. मिश्रण व्यवस्थितरित्या एकजीव करून घेणार आहोत. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालणार आहोत. पाहू शकता मंडळी, मिश्रण अशा पद्धतीचं ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण गॅसवर तवा तापत ठेवत आहोत. त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकणार आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण मिश्रण घालणार आहोत. बेसन पिठाचं मिश्रण सर्वत्र पसरवायचं आहे. पाहू शकता मंडळी, बेसन पोळी सुकलेली आहे. पलटी करून घ्यायचं आहे. बेसन पोळी दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. चला तर मग आपण सर्व करून घेऊया. पाहू शकता किती सुंदर बेसन पोळी तयार झालेली आहे. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.